होते ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्रास दिला, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड प्रमाणात वर्गातून बाहेर ठेवण्यासाठी मजबूर केलं, अशा महामानवाच्या जयंतीचं औचित्य साधून आपण एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती करेन, ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत आहे त्या बांधवांना की त्यांनी कृपया करून विचार मंचाच्या समोर जे आपल्यासाठी खुर्च्या लावलेल्या आहेत त्या खुर्च्यावरती आपण विराजमान व्हावं, जेणेकरून मला ज्या हेतून आणि उद्दिष्टाने या ठिकाणी बोलवलेला आहे तो हेतू आपल्याला पूर्ण करता येईल. कारण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा चौकात उभं राहून विषय ऐकण्याचा विषय नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढं महान त्याग समर्पण आपल्यासाठी केलेलं आहे, प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक तास बाबासाहेब आंबेडकरांनी उभी हयात तुमच्या आमच्यासाठी खर्ची घातलेला आहे. त्यामुळे खर्ची घातलेल्याचं ऋण, त्या उपकाराची परतफेड किमान आपण या सभागृहातल्या किमान या पटांगणातल्या खुर्चीमध्ये बसून करावी, ही प्रत्येकाला विनंती आहे. आयोजकांना विनंती आहे की आपण आपले लोक जे समोर उभे आहेत त्यांना समोर आणून बसवावं. या ठिकाणी लहान बालकं सुद्धा या सभेला आहेत. कृपया करून आपण शांतता पाळाल असा विश्वास या मुलांकडनं मी व्यक्त करतो, आयोजकांकडनं व्यक्त करतो. मला जो विषय या ठिकाणी दिलेला आहे बघा, गांभीर्यपूर्वक तुम्हाला एक विधान करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या सर्व बौद्ध बांधवांचे मी लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. का? कारण माझ्यासारखा आगरी समाजाचा मुलगा गेले 8 वर्ष या विचाराचा प्रचार प्रसार करतोय. का करतोय? अरे एक काल होता की बाबासाहेबांचं नाव जरी घेतलं तरी आमची तळपायातली मस्तकात आग जात होती. बाबासाहेब आंबेडकर आमच्यातून निघून गेलेले आहेत, आज हयात नाहीयेत. परंतु बाबासाहेबांविषयी लोकांमध्ये, बौद्धेतर समाजामध्ये, खास करून मुंबई जिल्ह्यामध्ये प्रत्येक जातीत फिरा, काही लोकांना विचारा बाबासाहेबांचा आपला संबंध आहे का? काही लोकांना हे विचारा की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलंय? कारण या ब्राह्मणी व्यवस्थेनं आमच्यावरती बाबासाहेबांचा संस्कार केवळ दलितांचे कैवारी, दलितांचे कैवारी, दलितांचे कैवारी, दलितांचे कैवारी. एखादा कुणबी बांधव सभेला येतो, एखादा मराठा बांधव सभेला येतो, एखादा आगरी बांधव सभेला येतो आणि तो विचार काय करतो, अरे बाबासाहेब आंबेडकर तर दलितांचे कैवारी होते. कारण आमचे वक्ते सुद्धा बोलताना विचार करत नाहीयेत की केवळ बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी नाहीयेत. आज मी जाहीर सांगतो, माझी आई जेव्हा मला विचारते, अरे रोशन जन्माला तर तुला आम्ही घातलंय, तू तर आमचं ऐकलं पाहिजे, कारण जगण्याचा आधार आम्ही तुला देत आहोत. माझ्या आईला सुद्धा मी सांगून आलोय काय, अरे जन्माला जरी आगरी समाजात तुम्ही मला घातला असेल तरी जगण्याचा अधिकार देणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. पुढे आम्ही विसरता कामा नयेत. आज कुणबी असेल, लोहार असेल, सुतार असेल, जैन असेल, पारसी असेल, शिवधर्मी असेल, मुसलमान असेल, प्रत्येक जातीच्या धर्माच्या माणसाला जगण्याचा अधिकार देणारे हे महामानव बाबासाहेब आंबेडकरच आहेत. आमचे लोक हे विसरले. आमचे लोक काय विसरले? कारण आम्ही बाबासाहेबांचे भक्त झालो, आम्ही अनुयायी होतच नाही आहोत. भक्त काय करतो? मुक्तीचा मार्ग शोधतो आणि अनुयायी मेलेल्या व्यक्तीची जागा पुढे घेऊन तो त्याचा प्रचार प्रसार करतो त्या विचाराचा. परंतु आम्ही आमची समीक्षा केली पाहिजे. आज बाबासाहेब आंबेडकरांची जी स्वप्न होती, बाबासाहेब आंबेडकरांची ध्येय धोरणं होती, बाबासाहेब आंबेडकरांची उद्दिष्ट होती, काय ती आम्ही पूर्ण केली? किती आम्ही आगरी समाज तयार केला, किती आम्ही कुणबी समाज तयार केला, किती आम्ही मातंग समाज तयार केला, किती आम्ही बौद्ध समाज तयार केला. आज प्रत्येक जातीला जाऊन विचारा की बाबासाहेबांचं आमचं नातं काय, तर आज आमच्या समाजाची लोक आम्हाला सांगतात, अरे रोशन बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आमचा संबंध काय? आमचा संबंध आहे, पण तो आम्हाला या व्यवस्थेने कधी सांगितलंच नाही. का? कारण आम्ही जयंतीच्या दिवशी जय जयकार करतोय. बाबासाहेबांची जयंती आली की जय जयकार करतो, गौतम बुद्धांची जयंती आली जय जयकार करतो. बाबासाहेब म्हणतात, अरे माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावा, तर तुम्ही आंबेडकरवादी. आम्ही किती बाजी लावली? आम्ही जो बाबासाहेबांचा मार्च आहे तो लॉंग मार्च कुठपर्यंत घेऊन गेलोय? बाबासाहेब आंबेडकरांनी तर हयात जीवन संघर्ष केला कशासाठी? ध्येय धोरणं बाबासाहेबांची काय होती? बाबासाहेबांची ध्येय धोरणं ही नव्हती की देशाला हानिकारक काही वक्तव्य करावी. बाबासाहेबांनी हा उभा देश आपल्या मूलभूत अधिकाराच्या पायाभूत सुविधेच्या बलावर उभा केलेला आहे. तो देश आज खाईमध्ये ढकलण्याचा प्रयत्न ही लोक करतायत. आपण जागृत असलो पाहिजे. या देशामध्ये बाबासाहेबांचा केवळ जय जयकार करून चालणार नाही, तर आता आपण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्क अधिकाराची जाणीव प्रत्येक समाजातल्या घटकाला करून दिली पाहिजे. मी जाणीवपूर्वक या ठिकाणी विधान करतोय.
मला आमचे सुभाषदादा आहेत, त्यांनी फोन केला. ते म्हटले साहेब तुमचा वेळ मिळेल का? खरं तर आज कांजूरमार्गला कार्यक्रम नियोजित होता, पण आमचे कार्यकर्ते असा प्रयत्न करतात साहेब की केवळ बौद्ध समाज प्रबोधन करत नाहीये, तर आता आगरी, कोळी, कराडी, कुणबी, माळी, सुतार हा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या वाटेवरती चालू लागलेला आहे. हे यश आहे आमचं. त्यामुळे चळवळीच्या कार्यकर्त्यांनी निराश कधीच राहू नये. कोण म्हणतं बाबासाहेबांचं काम पुढे जात नाही? काम पुढे जातोय, पण ज्या अश्वगतीच्या वेगाने बाबासाहेबांचं काम पुढे गेलं पाहिजे त्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र आलो पाहिजे. आता महत्वाचा मुद्दा काय? बाबासाहेबांची जयंती आपण का साजरी करायची? असं कोणतं महान बाबासाहेबांनी कार्य केलंय? माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे. माझा पहिला प्रश्न कोणते आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताचं संविधान 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लिहिलं, तुमच्या पैकी किती लोकांनी वाचलं? हात वरती करा. मी प्रश्न विचारे ना, हात वरती करताना गांभीर्यपूर्वक करा, नाही तर आमच्या मुखात आहे आदिन दाना वेरमणी सिका पदम समाधी आम्ही कामे समीच्या चारा वेरमणी सिकस पदम समाधी आम्ही मुसा वेर म्हणजे पद बोलतोय. आम्ही केवळ बोलतोय. काल आमचेच बांधव मला जयंतीला शुभेच्छा देतात. मी म्हटलं काय रे, आज उपवास आहे का? म्हणजे हो उपवास आहे, 14 एप्रिलला उपवास असतो. कसलं? म्हणजे आज पीत नाही, आज उपवास आहे. पंचशील, अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता, 22 प्रतिज्ञा कशासाठी आहेत? त्या केवळ वाणीसाठी नाही तर आपल्या आचरणामध्ये आणण्यासाठी आहेत. तर सारा भारत बौद्धमय होईल. बौद्धमय बोलल्यानं भारत बौद्धमय होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, पण धर्मांतर करण्याच्या 2 महिने अगोदर बाबासाहेब आंबेडकर काठमांडूला गेले. काठमांडूच्या धम्मसंगीनीमध्ये बाबासाहेब म्हणतात की जर मला माझ्या शरीराने अजून 2 वर्ष साथ दिली तर सारा भारत बौद्धमय करून टाकेल. बाबासाहेब म्हटले, पण बाबासाहेब गेल्यानंतर आमची भूमिका काय? कॅन्डल लावून, वंदना करून, हार घालून, बुद्धविहार बांधून, बुद्ध विहारामध्ये प्रवचन ठेवून केवळ भारत बौद्धमय होणार नाही, तर तुमच्या आमच्यासारखे प्रचारक तयार करून सातत्याने रोज प्रचार करावा लागेल, तर भारत बौद्धमय होईल. केवळ पूजा अर्चना करून होणार नाही. आज आपला शत्रू समतेला काउंटर करण्यासाठी समरसता आणतोय. आज आपला शत्रू बुद्धाला अवतार दाखवतो. 22 जानेवारी 2024 मध्ये भारतामध्ये पहिली प्रतिक्रांतीचा दिवस, बुद्धाला 22वा अवतार घोषित करण्यात आलं. किती आमचे बौद्ध अनुयायी पुढे आले, किती आमचे ओबीसी लोक पुढे आलेत, किती आमचे मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, पारसी पुढे आलेत. का नाही पुढे आले का माहितीये का? कारण बाबासाहेबांनी म्हटलं होतं, माझ्या बहुजन बांधवांनो, वाचाल तर वाचाल. काय म्हटलं? वाचाल तर वाचाल. माझा पहिला प्रश्न आहे, काय आम्ही संविधान वाचलं? हात वरती करा, किती लोकांनी वाचले? बरं, संविधान पाहिलं? बरेच लोक आपल्या भारताचं संविधान आपल्या लायब्ररीमध्ये ठेवतात. का तर पाहुणे रावणे आले तर त्यांनी पाहावं की कांबळे आहेत, गायकवाड आहेत, पाटील आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांच्या घरामध्ये लायब्ररी आहे. ती लायब्ररीमध्ये पुस्तकं आहेत. आणि ती कशाला? तर पाहुणे रावण्याला दाखवण्यासाठी. अरे पुस्तकं पाहुणे रावण्याला दाखवण्यासाठी नाहीत, तर तुमचा दर्जा ठरवण्यासाठी आहेत. लक्षात ठेवा, आपल्या जगण्याचा दर्जा हा आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. आपली विचाराची गुणवत्ता कोणती हवी आहे? बाबासाहेबांना एखादं पुस्तक सापडलं तर बाबासाहेब त्या ताकदीनं वाचायचं, कारण त्यांना माहिती होतं की 9वीच्या वर्गात बाबासाहेब होते. ब्लॅकबोर्ड समोर आहे. ब्लॅकबोर्ड समोर असताना बाबासाहेब फळ्यावरती बीजगणिताचा पेपर सोडवून द्यायला पुढे येत आहेत. जसं पुढे येत आहेत, ब्राह्मणाची पुढे म्हणतात, बाबासाहेब एक पाऊल खबरदार पुढे याल तर. कारण त्या ब्लॅकबोर्डच्या समोर आमचे जेवणाचे डबे आहेत. तुम्ही ब्लॅकबोर्डला हात लावलात, तुम्ही महार, तुम्ही अस्पृश्य. जर तुम्ही त्या ब्लॅकबोर्डला हात लावलात तर आमचे जेवणाचे डबे आज बाटतील. जे लोक म्हणायचे जेवणाचे डबे बाटतील, त्याच युगपुरुषानं या भारताला चालवण्यासाठी भारताचं संविधान लिहून आम्हाला न्याय दिलंच, तुम्हाला सुद्धा न्याय दिलंय. तुमच्या बायका पोरांना अधिकार नव्हते,
तो ब्राह्मण असेल, तो क्षत्रिय असेल, तो वैश्य असेल, यांच्या सुद्धा घरातल्या स्त्रियांना अधिकार महापुरुषांनी आपल्या दिलेल्या लक्षात ठेवा. यांनी आपल्या स्त्रियांना देखील वंचित ठेवलं. तुम्हाला कल्पना असेल बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले गुरु कोण आहेत? कुणी MSc नाहीत, कुणी D.Ed नाहीत, कुणी B.Ed नाहीत. तुम्ही मला शिक्षण सांगण्यापेक्षा तुमची सामाजिक जबाबदारी काय हे ओळखलं पाहिजे. आपण काय करतो? मी शिक्षक आहे, मी इंजिनियर आहे, मी प्राध्यापक आहे, मी प्रोफेसर आहे, मी ऍडव्होकेट आहे म्हणून आपण समाजामध्ये उच्च दर्जा प्राप्त करतो. अजिबात नाही. तुम्ही उच्च शिक्षित असाल पण तुम्ही जागृतच असाल असं अजिबात नाही. मग महात्मा ज्योतिराव फुले 7वी पास, पण बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स, बाबासाहेब आंबेडकर PhD धारक, बाबासाहेब आंबेडकर ऊर्जा मंत्री, बाबासाहेब आंबेडकर बांधकाम मंत्री, बाबासाहेब आंबेडकर सामाजिक मंत्री, 4 कॅबिनेट खाती असलेल्या व्यक्ती एका 7वी पास झालेल्या व्यक्तीला आपलं गुरु मानतं. त्याचं कारण ज्योतिराव फुले हे अब्राह्मणी आंदोलन चालवत होते, गैर ब्राह्मणी आंदोलन चालवत होते. पण आमच्या समाजाने केवळ मात्र आंदोलन घेतलं. ते आंदोलन आज परिस्थिती अशी आहे की आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगावं लागते की भारताचं संविधान धोक्यात आहे. स्वातंत्र्याच्या 76 वर्षामध्ये ज्या बलावरती आम्हाला स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्यातलं संविधान जर धोक्यात असेल, लोकशाही धोक्यात असेल आणि आमचे महापुरुष आम्हाला सांगतायत की जागृत राहा, जागृत राहिलात तर हक्काधिकार जिवंत राहतील, जागृत राहिला नाहीत तर हक्काधिकार शत्रू संपवतील. आजची परिस्थिती कोणत्याही ओळखली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जो समाज जागृत नसतो त्या समाजाला भिकेचे डोहाळे लागतात. तो समाज मागणारा होतो, तो समाज देणारा होत नाही. आज आपली परिस्थिती मागणारी आहे की देणारी आहे आपण ओळखलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये पहिला हेतू जर कोणता ठेवला असेल तर सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित करण्याचा हेतू ठेवला. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिण्याच्या अगोदर मी पूर्वकल्पना देऊ इच्छितो. बरेच आमचे बांधव म्हणतात बोलणारा पाटील आहे, पाटलाच्या मनात जात असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमची जात का निघून गेली त्याचं एकमेव कारण बाबासाहेबांचा आणि रोशन पाटीलचा संबंध काय म्हणणारे लोक आता एक उत्तरातून ऐका की आग्र्याचा, कोळ्याचा, कुणब्याचा आणि बाबासाहेबांचा संबंध काय तर रोशन पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर जातीने वेगळे आहेत पण कुलाने आणि वंशाने एकच आहेत. आणि म्हणून आपण बाबासाहेबांना स्वीकारलं पाहिजे. कारण आमच्या समाजामध्ये आजही म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, दिवाळीच्या 3ऱ्या दिवशी बहीण भावाला ओळखते. बहीण भावाला ओळखताना काय म्हणते, जर या ठिकाणी आमचे ओबीसी जैन बांधव आहेत ना, जर इथं मार्केट असेल तर त्यांना माहिती पाहिजे हा जयंतीचा कार्यक्रम आपला कार्यक्रम आहे. का आपला आहे त्याचं कारण आमच्या घरामध्ये दिवाळी साजरी होते. दिवाळीच्या 3ऱ्या दिवशी बहीण भावाला ओळखते. बहीण भावाला ओळखताना काय म्हणते, आई दिन दिन दिवाळी, गाई म्हशी वाली, गाई म्हशी कुणाच्या, गाई म्हशी मामाच्या, इडा पिडा टळू दे आणि कुणाचं राज्य येऊ दे. कुणाचं बळीचं राज्य येऊ दे. म्हणजे बुद्ध जन्माच्या 70 पिढी अगोदर भारतामध्ये बळीचं राज्य होतं आणि त्या बळीच्या राज्यामध्ये कुणी महार, कुणी मातंग, कुणी चर्मकार, कुणी आगरी, कुणी कोळी, कुणी सांबार जाती नाहीत. तर बळीच्या कालामध्ये तुम्ही आम्ही एकच होतो. ते म्हणजे कणबी. कणबी म्हणजे काय, कण म्हणजे माती, बी म्हणजे बियाणं, मातीत बियाणं पैरून जे धान्याचं उत्पन्न घ्यायचे ते तुम्ही आम्ही एकाच आईचे लेकरं आहोत. मग जातीत वाटलं कुणी, आम्हाला जातीत कुणी वाटलं म्हणजे सिद्ध काय होतं, बुद्ध जन्माच्या 70 पिढी अगोदर, आर्य भारतात येण्याच्या अगोदर तुम्ही आम्ही एक होतो. जर तुम्ही आम्ही एक होतो तर आम्हाला वाटलं कुणी, हा आगरी आहे, हा माली आहे, हा चर्मकार आहे, हा सुतार आहे, हा लोहार आहे, हा कुंभार आहे, कुणी वाटलं आम्हाला. आम्ही एक आहोत. एक आहोत त्याचा पुरावा काय, आमची आई आजही सांगते बळीचं राज्य येऊ दे. कारण बळीच्या काळात कणबी होतो, कणब्यांमधून त्यांनी रंधा मारला, तो व्यवसायाने सुतार झाला, तोही मूळचा कणबीज. कणब्यांमधून त्यांनी सोन्यावर फुंकर मारली, तो व्यवसायाने सोनार झाला, तोही मूळचा कणबीज. कणब्यांमधून ज्यानं मडकी घडवली तो व्यवसायाने कुंभार झाला, तोही मूळचा कणबीज. आणि आम्ही आगरी समाजाची लेकरं
आम्ही कणब्यांमधून मिठाचे आगार केले म्हणून आम्ही बाले आगरी झालो, पण मूळचे आपण एकच आहोत. म्हणून बाबासाहेबांचा, गौतम बुद्धाचा आणि आग्र्याचा संबंध काय, तर आम्ही जातीने वेगळे आहोत, पण कुलाने आणि वंशाने आम्ही एक आहोत. नाही तर माझ्या आया बहिणी काय म्हणतील माहितीये का, पोरगा बोलतोय चांगला पण आपलाच आहे का. बरोबर का नाही, बरोबर का नाही. कारण महिला काय विचार करतात, दादा स्पर्धा बोलतोय चांगला पण आपलाच आहे का. मग सिद्ध काय होतं, बोलतोय चांगला पण आपलाच आहे का म्हणजे काय, अरे तुम्ही आम्ही एकच होतो. आता जातीपातीसाठी नाही, आता एकट्याने नाही साहेब, आता एकीने लढावं लागेल. जर एकीने लढलो तर बुद्धाचं काम आणि बाबासाहेबांचं काम आपण न्यायापर्यंत घेऊन जाऊ. म्हणून तर एकी महत्वाची आहे. आता जातीपातीचं राजकारण बंद करा आणि आम्ही भूमिपुत्र आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी जर एक ग्रंथ सोडला, कोणता, अनिलेसेस ऑफ कास्ट, आणि त्याला काय म्हणतात, जर एक ग्रंथ अस्पृश्यतेचं मूळ कारण म्हणजे आमची अस्पृश्यता काय, हा जर पुस्तक सोडला तर बाकीची सर्व पुस्तकं बाबासाहेब आंबेडकरांनी ही ओबीसी समाजासाठी लिहिलेली आहेत. का लिहिलीत, का लिहिली ओबीसी समाजासाठी, त्याचं एकमेव कारण बाबासाहेब म्हणतात व्याध शूद्रापूर्वी कोण होते, म्हणजे आम्हाला बाबासाहेब जाणीव करून देतात की बांधवानो तुम्ही आज शूद्र आहात पण पूर्वीचे तुम्ही राजे आहात. जर तुम्ही राजे होते तर वर्तमानात आम्हाला भिकारी कुणी केलं, आम्हाला गुलाम कुणी केलं, आम्हाला शिक्षण बंदी कुणी घातली, आमच्या महिलांना मूल आणि चुलीपुरतं मर्यादित कुणी ठेवलं, आम्हाला राजे कुणी बनवू दिलं नाही, आम्हाला संपत्ती कुणी ठेवू दिली नाही. विचार करायला पाहिजे. आणि म्हणून आता वेळ कोणती आलेली आहे तर बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे कैवारी नाहीत. पुढे जाऊन म्हणतो, ताई जर तुम्ही माझ्या घरी आलात तर मी तर कोकणातला आहे, आमच्या रायगड जिल्ह्यात आलात तर रायगड जिल्ह्यामध्ये गाडी जी फोर व्हीलर असते ती वेशीतच ठेवावी लागते. आता बहुजन म्हणजे काय समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण मला काय सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे कैवारी नाही आहेत. पुढे आमच्या लोकांना असं पण वाटतं की बहुजनांचं म्हटलं तरी सुद्धा काय वाटतं म्हणजे बहुजन म्हणजे फक्त एकच जात. बाबासाहेब आंबेडकर बहुजनांचे कैवारी आहेतच, दलितांचे कैवारी आहेतच, पण आमच्या लोकांना वाटतं दलित आणि बहुजन ही केवळ एक जात आहे. नाही, बहुजन म्हणजे कोण, बहु म्हणजे संख्येने जास्त, जन म्हणजे लोक. मग बहुने संख्येने जास्त म्हणजे काय, तर माझ्या दादाचं गेल्या वर्षी लग्न झालं, दादाचं लग्न झालं तर वहिनी चालत 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 गावात आली, चुकून पाय तिचा शेणात भरला. जसा पाय शेणात भरला तर माझी डोकरी म्हणजे आजी काय म्हणते, काय ग मेले, म्हणजे ती काय म्हणते, शी शेणात पाय भरला. असं जसंही वाक्य म्हटली तर आगरी समाजाची आजी काय म्हणते, काय ग मेले, तू काय बामणाच्या तोंडात पडली की शेणामातीला शी म्हणतेस. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जर तू ब्राह्मण असतीस आणि शेणामातीला शी म्हटली असतीस कारण चाललं असतं, याचा अर्थ ज्यांचा शेणामातीशी संबंध नाही ते बहुजन नाहीत, पण ज्यांचा शेणामातीशी संबंध आहेत ते तुम्ही आम्ही सर्व बहुजन आहोत, लक्षात ठेवा. आग्र्याचा शेणाशी संबंध, मातीशी संबंध आहे. मी गावातल्या भाषेत का बोलतोय, अरे आपण आता विचार हा गावात प्रस्थापित करायला पाहिजे. राजकारण गावातलं, हे गावातून चालतं देशाचं राजकारण. गल्लीतून दिल्लीत पोचावं लागतं, दिल्लीतून गल्लीत कोणी येत नाही, लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की तुम्ही शिकाल, सवराल, अधिकारी बनाल, पण स्वतःच्या गावाकडे जाल. तुम्ही जसे शहरात आलात गावाला बाय 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 बाय, उलट ती म्हणता गाववाल्यांनी पण आमच्याकडे येऊ नका, आम्ही पण तुमच्याकडे येतो. काय आई बरोबर ना, सासूला येऊन द्यायला काय घरी येत. आमच्या मुखात आहे हो, माता पितोपट ठाण पुत्रदार संघ अनाकुलाचे कमांत बेत मंगल उत्तम. मुखात आम्ही लग्नविधी करतो आणि मंगल गाता बोलतो, पण मुखात कर्मात नाही. आमचे कर्म कसे आहेत, बुद्धाला माहिती होतं सासू सुनेचा वाद होणार, सासू सुनेचा वाद होऊ नये म्हणून बुद्धानं मंगल गाथा लिहिली. काय सांगितलं, माता पितोपट ठाण पुत्रदार संघ अनाकुलाचे कमांतम हेतम मंगल उत्तम, सेवनांचे बालनम पंडितानाचे सेवना, पूजाचे पूजनायनम हेतम मंगल उत्तम. बरोबर होतं ना सर. आता कसं व्हायचं, काही लोक ऑब्जेक्शन पण घेऊ शकतात की बरं हा आगरी आणि गाथा कसा बोलतो.
म्हणून आता धम्म एका जाती ठेवायचा नाही, हा धम्म ताकदीनं लोकांसमोर जाऊ द्या. मला कल्पना आहे की जगाला संकट आलं तर कोणताच विचार तारू शकत नाही, फक्त एकच विचार आहे, तो आमच्या बौद्ध धम्मात आहे आणि तो धम्म आमच्या आचरणात असला पाहिजे. वामनदादा करड रडत म्हटलेत रडत. आपण साधारण लोक नाही, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, उस्मानाबाद, नांदेड इकडची लोक आपण साधी नाही आहोत. रायगड, मुंबई, नवी मुंबई, आपण साधारण लोक नाही आहोत. आपण बाबासाहेबांना जिवंतपणे रडवलंय. आता काय जय जयकार करतो? जिवंतपणे रडवलंय. बाबासाहेब आंबेडकर ढसाढसा रडत होते. नानकचंद रत्तू विचारतात, बाबासाहेब आप क्यों रो रहे हो? नानकचंद म्हणतात, नानक मैं रो नहीं तो क्या करूं, अरे जिनके लिए मैंने अपनी जान की जिंदगी लगा दी, जान की बाजी लगा दी, आखिरकार उन्हीं लोगों ने मुझे धोखा दिया. नानक रो नहीं तो क्या करूं, अरे नानक इस आंदोलन को मैंने देश भर में प्रस्तावित किया, लेकिन आगे जाकर इस आंदोलन का नेतृत्व कौन करेगा? मेरे मर जाने के बाद इस मूवमेंट का नेतृत्व, लीडरशिप आने वाले समय में कौन करेगा? ये मैं सोच कर रोता हूं. नानक रो नहीं तो क्या करूं. जेव्हा बीसी कांबळे होते, आर भोरे होते, दादासाहेब गायकवाड होते, बाबासाहेब का असे म्हटले नाहीत? बाबासाहेब काय म्हणतात, नानक मैं रो नहीं तो क्या करूं, अरे जिन कौम के लिए मैंने जिंदगी लगा दी, आखिर उन्हीं 19 लोगों ने मुझे धोखा दिया. त्या 19 लोकांतून तुमचं गायकवाड मध्ये एक, ज्यांचं नाव रत्नाकर गायकवाड, त्यांचे वडील, ज्यांना 19 लोकांमध्ये बाबासाहेबांनी पाठवलं, ते भारतात आले, गद्दारी बाबासाहेबांसोबत केली. रत्नाकर गायकवाड महाराष्ट्राचे सचिव झाले. त्यांनी सुद्धा बाबासाहेबांची प्रेस पाडून बापाची गद्दारी स्वतःच्या रक्तात आणली. पाडली बाबासाहेबांची प्रेस दादरची. खोटं बोलतोय का? आमच्या मुखात आहे हो, मुखात. ज्या रत्नाकर गायकवाड यांनी महाराष्ट्राचं सेक्रेटरी पद 16(4) कलमांतर्गत मिळवलं, हे घटनेमुळे मिळालं. त्याच्या वडिलांनी फसवणूक केली बाबासाहेबांसोबत. त्याचा मुलगा करणार ना असं होणार थोडी आहे. जसे महाराष्ट्राचे सचिव झाले, महाराष्ट्रातली प्रेस पाडून टाकली बाबासाहेबांनी. आणि ऑन रेकॉर्ड, ही रेकॉर्ड वरती आहेत. हल्ली 4-5 वर्ष झाली तो. आम्ही विसरलो. 1 जानेवारी 2018 आमच्यावरती हल्ला केला. भीमा कोरेगाव मध्ये आम्ही अभिवादन करायला गेलो. या लोकांनी आमच्यावरती दगड मारले, मसाला टाकला, पेट्रोल टाकला, डिझेल टाकला. यांना वाटतं की संविधानामुळे याची प्रगती झालेली आहे. ते संविधान पण झाला आणि भीमा कोरेगावला पण संपवा. यात संभाजी मनोहर भिडेनं, या कुलकर्ण्यानं 1 जानेवारीला दंगल लावली. दुसरीकडे तेच संविधान यांनी आज रामलीला मैदानामध्ये चाललं. कारण आमची प्रगती संविधानामुळे झालेली आहे. आमची प्रगती मनुस्मृतीमुळे नाही झाली. म्हणून लक्षात ठेवा माझ्या मायबापानो, ज्यांनी यांना क्लीन चिट दिली ना, त्यांना 2024ला दाबून पाडा. काय बोलते माहितीये का? मला बोलण्याचा नैतिक अधिकार आहे. गेली 13 वर्ष ज्या विचाराला आम्ही स्वीकारलंय, अजूनही कॉम्प्रोमाइज होत केलं नाही का? आमचा शत्रू फिक्स आहे, आमचा मित्र फिक्स आहे, आमची विचारधारा फिक्स आहे, आमचं नियोजन फिक्स आहे, आमचं संघटन पण फिक्स आहे. एकच संघटन, शिवराय फुले शाहू आंबेडकर विचार, हीच आमची संघटना. लक्षात ठेवा. तो विचार घेऊन पुढे जा. तुम्ही कुठल्या संघटनेत काम करता अजिबात महत्व नाही, पण ती संघटना त्या उद्दिष्ट आणि ध्येयासाठी काम करते का? बाबासाहेबांनी संघटन बनवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी 18, 19, 20 जुलै 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन नागपूरमध्ये घेतलं. 50,000 पुरुष, 25,000 स्त्रिया आल्या आणि बाबासाहेबांनी ताकीद देऊन सांगितलं, स्त्रियांना, प्रत्येक पुरुषाला ताकीद दिली, नवरा आलाय ना, स्त्री सुद्धा आली पाहिजे. कारण रथाची 2 चाकं असतात, एक स्त्री आणि एक पुरुष. आता किती पुरुष आपला चाक घेऊन आलेत त्याचा विचार करा. म्हणून बाबासाहेबांचा रथ मोडलाय. चळवळीचा रथ का मोडतो? त्याचं कारण, एक चाक घरी आणि एक चाक चळवळी. चालणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न कोणता केला? 18, 19, 20 जुलै 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन नागपूरमध्ये बाबासाहेबांनी घेतलं आणि त्या अधिवेशनामध्ये बाबासाहेबांनी घोषणा केली की हे ओबीसी के लोगो, अगर आप राजनीति में सफल होना चाहते हो
तो आप लोग SC/ST के साथ एक साझा मंच बनाओ। लेकिन मेरे शेड्यूल कास्ट के लोगों ने भी ध्यान में रखना चाहिए कि OBC के लोगों को साथ में लेते समय शादी करो, धम्म स्वीकारो, यही बात की अट नई शर्तें रखनी चाहिए। अगर ऐसा वे करते हैं तो राजनीति में सफल नहीं होंगे। म्हणून आपण राजकारणात काय यशस्वी झालो नाहीत, शती आणि आरटी ठेवाल, राजकारणात सक्सेस नाहीये. बाबासाहेबांची वाक्य आहे. जेव्हा बाबासाहेबांनी बिहारला दुसरं अधिवेशन घेतलं शेड्यूल कास्ट फेडरेशनचं, बाबासाहेब आंबेडकरांसमोर वल्लभ पंत बसले होते. गोविंद वल्लभ पंत बिहारचे मुख्यमंत्री, नेहरू प्रधानमंत्री, बिहारचे मुख्यमंत्री समोर बाबासाहेब म्हणतात, हे OBC के लोगों, अगर आप इकट्ठा भी आते हो ना तो आपके जूते के लेस बांधने में भी गर्व महसूस करेगा ये गोविंद वल्लभ पंत. म्हणजे तुम्ही एकत्र या. फडणवीस किंवा अन्य लोक, आपण फक्त राजकारणाचा विचार करतोय, समाजाच्या चळवळीचा विचारच नाही करत आहोत. राजकारणामध्ये राजकीय लोकांनी विचार केला पाहिजे. आज RSS आहे म्हणून त्यांच्या संघटना ह्या मजबूत आहेत. RSS नसतं तर नागनाथ आणि सापनाथ दोघेही मजबूत नसतं. आज आपली संघटना कोणती मजबूत आहे. म्हणून आता इथून विचार काय केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कोणत्या जातीला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. पहिली बाबासाहेबांची तारीख 20 मार्च 1927 ला बाबासाहेब आंबेडकरांनी मोर्चा वळवला. तो महाडच्या 14 तल्यावरती. महाडच्या 14 तल्यावरती का? कारण मुंबईचं पाणी वाईट होतं म्हणून नाही. आमच्या लोकांमध्ये आता संभ्रम पसरलाय की महाडचं पाणी हे प्राशन्य करण्यासाठी बाबासाहेब गेले आणि आमच्या बाया आता असं भरून शेजाऱ्यांना पण पुरला पाहिजे म्हणून घरी घेऊन येतात. नाही, अरे पाणी कोण घेऊन येतं माहितीये का? शेजाऱ्यांना पुरावा म्हणून. गेल्या वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी हजारो करोड नंगे साधू आले आणि ते करोडो साधू, लाखो साधू कधीच आंघोळ धुवत नाही. ते नाशिकच्या नदीमध्ये आंघोळी करून बाहेर आले. सोनिया गांधीच्या कुंभमेळाव्याला गेल्या. त्यांचा पर्सनल असिस्टंट काय म्हणते, सोनिया गांधी जी ये पानी इतना खराब है कि आपके चमड़ी के ऊपर गिर भी जाए तो आपकी चमड़ी खराब होगी. सोनिया गांधी जी ने पूछा ऐसा इस पानी में क्या है, तो उन्होंने कहा कि लाखों ये लोग साधु लोग आए हैं तो लाखों टॉयलेट की तो व्यवस्था हो नहीं सकी, तो ठंडे ठंडे पानी में इन्हें गरम गरम भी कुछ करके ही बाहर निकले. तर आमचे लोक तिकडे गेले साधूचं संतांचं आणायला. त्यांनी काय केलं, त्या नाग साधूनं जे आंघोळ केली, कधीच आंघोळ धुवत नाही, वर्षात नाही एकदा त्या कुंभमेळाव्यात. आणि आमच्या रायगडच्या बाया गेल्या, पाणी घेतलं, शेजाऱ्यानं पण म्हणते पुरला पाहिजे. म्हातारी गप खाटावर झोपली होती, तिला पाजलं, ती म्हणते खायला लागतंय, ती म्हणते काय खायला लागतंय. मग ज्यांनी ज्यांनी तीर्थप्रसादाचा पाणी आणलं खारं लागलं का समजायचं आपण काय पिले. मग तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज काय सांगतात, जाऊन या तीर्थात तुवा काय केले, चर्म प्रक्ष पिले वरी वरी. अरे तीर्थाला जाऊन तुम्ही वरचं चर्म धुवून आणलात, आपल्या अंतःकरणाचं काय. आता काही कुटुंब असे पण दिसतात की घर बाबासाहेबांच्या विचारांचं, फोटो बाबासाहेबांचा, आणि किचन मध्ये गेल्यानंतर वाटतं अरे बाबा एवढे मोठे भक्त आहेत. आमचे लोक आता किचनला देवारा बनवतात. मग कळतं हे आसाराम बापूचे भक्त आहेत, रामदेव बाबाचे भक्त आहेत. आता चालणार नाही. नकली होण्यापेक्षा ओरिजिनल व्हा. का? कारण हे महापुरुष जिवंतपणे घाबरले नाहीत, रडले नाहीत, भिले नाहीत, म्हणून ते मेल्यानंतर आपल्या जिवंत आहेत. लक्षात ठेवा. आम्ही जिवंतपणेच घाबरतो, रडतो, भीतो, मरण्याची गरजच नाही. आज भारताचं संविधान धोक्यात आहे म्हणतोय, म्हणून देखील लोक जागृत होत नाही. बोलणारा वक्ताचा जीव गेला तरी लोक काय म्हणतील, मेला भावपूर्ण श्रद्धांजली, मयत जाळून टाकाल. पण ऐकणारे लोक जर याच्यावरती विचार करणार नसतील तर बांधवानो, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम करणं हा नैतिकतेचा भाग राहणार नाही. केवळ जयंती साजरी करणार का? त्यांच्यामुळे प्रमोशन मिळालं, इन्क्रीमेंट मिळाली, त्यांच्यामुळे आम्हाला पेन्शन मिळाली, म्हणून आता बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड म्हणून 14, 16, 17 तारखेला एकत्र येऊया आणि जयंती करूया. गलत अजिबात करू नका.
जर उपकार म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी करत असाल की आम्हाला इन्क्रीमेंट, आम्हाला प्रमोशन, आम्हाला पेन्शन, आमचं काहीतरी मिळालंय म्हणून करतोय, नाही. अरे बाबासाहेब आंबेडकर स्वतः उच्च विभूषित होते. कोलंबिया विद्यापीठ काय म्हणतं? दी ओनली अँड द ओनली वन इन द ब्रिलियंट इन द वर्ल्ड, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. जगात विद्वान, मेकर्स ऑफ युनिवर्स, जगाला घडवणारे महापुरुष कोण? 4 नावं भारतातल्या मातीतली. हे आम्हाला गांधीजी महात्मा शिकवतात, हे आम्हाला लोकमान्य टिळक शिकवतात. पण यांच्या पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर, मेकर्स ऑफ युनिवर्स, जगाला घडवणारे महापुरुष कोण? तर पहिले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगाला घडवणाऱ्यांच्या यादीत आहेत. गौतम बुद्ध, सम्राट अशोक, वर्धमान महावीर ही 4 नावं भारतातल्या मातीत आहेत. उर्वरित 96 नावं ही भारतातली नाहीत. कारण यांचं काम मनस्फूर्तीच्या समर्थनात होतं आणि आमच्या बाबाचं काम मनस्फूर्तीच्या विरोधात होतं. काय केलं मनस्फूर्तीने आम्हाला? मुळात बाबासाहेबांचं का तयार झाला हा मेंदू? का त्याने विचार केला? आपण का विचार करायला पाहिजे? कारण 26 जानेवारी 1950च्या अगोदर किंवा 26 नोव्हेंबर 1949च्या अगोदर भारतामध्ये कोणती व्यवस्था होती? भारताचं संविधान लिहिण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927ला जो चौदारच्या ताळ्याचा संघर्ष केला, हा पाण्याचा संघर्ष, हा पाणी पिण्यासाठी नसून तुम्हा आम्हाला विस्थापित लोकांना, भारतातल्या लोकांना मानवी मूल्याची प्रतिष्ठापना करण्याचा दिवस होता. आम्ही विसरलो. बाबासाहेब जाणीव करतात या रत्नागिरीच्या लोकांनो, या कोकणातल्या लोकांनो, या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनो, या मराठवाड्यातल्या लोकांनो, या विदर्भातल्या लोकांनो, या खानदेशातल्या लोकांनो, एकत्रित या आणि पहा, महाडच्या 14 तळ्यावरती पाणी जनावर पितोय, पण माणसाला पिऊ दिलं जात नाही. मग जनावरांपेक्षा आम्हाला माणूस जगून जगायचा आहे म्हणून सत्याग्रह होता. लक्षात ठेवा. आम्ही माणूस म्हणून नव्हतो का? अरे आमच्या गळ्यामध्ये घाडगट टांगवलं तुम्ही, पाठीला झाडू लावलात. ज्यांना थुंकण्याची इथं मुभा नव्हती, ज्यांना पायी चालण्याची मुभा नव्हती, एखाद्यानं गायत्री मंत्र म्हटलं तुम्ही त्यांची जीभ छाटायचात. एखाद्यानं गायत्री मंत्र ऐकला म्हणून त्यांच्या कानात शिसा होता. एखाद्यानं गायत्री मंत्र वाचला म्हणून त्याचे डोळे बाहेर काढले. अरे शिवपुत्र संभाजी रक्तबंबाळ करून तुम्ही उभा छाटलात. तुमच्या मनस्मृतीच्या कायद्यानं औरंगजेबानं नाही कापला, अफजल खानानं नाही कापला, दिलेर खानानं नाही कापला, तर संभाजी महाराज कापले गेले. त्याचं एकमेव कारण यांनी मनस्मृती तयार केली. आणि शूद्राने जर एखादा ग्रंथ लिहिला, हात छाटा, जीभ छाटा, काना सिसा होता, डोळे काढा, अशी यांची मनस्मृती. आणि त्या घाणेरड्या मनस्मृतीचं समर्थन संभाजी भिडे अर्थात मनोहर कुलकर्णी नंदुरबारच्या सभेत करतात आणि सांगतात संविधानापेक्षा आणि ज्ञानेश्वरीपेक्षा मनु श्रेष्ठ आहे म्हणून. राजस्थानच्या हायकोर्ट समोर मनुचा पुतळा उभा केला आणि राजस्थानच्या हायकोर्टच्या समोर मनुची पूजा केली जाते, जिथं भारताचं संविधान सांगतं की या मानवी मूल्याची प्रतिष्ठापना केल्यामुळे प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा, शिक्षण देण्याचा, राजा बनण्याचा, संपत्ती ठेवण्याचा आणि या प्रदेशातून त्या प्रदेशात जाण्याचा मूलभूत अधिकार आहे हे संविधान सांगतं. तरी देखील या लोकांनी मनस्मृतीचा जय जयकार करून राजस्थान सारख्या ठिकाणी मनुचा पुतळा उभा केला. किती क्रांती झाली. आमचा धम्म भीमनगर मधून अजूनपर्यंत फुले नगरला नाही गेलाय. आमचा धम्म भीमनगर मधून अजून आगरी पाड्यात नाही गेला, कोळीवाड्यात नाही गेला, कुणबीवाड्यात नाही गेला. मला अभिमान वाटतो या विचार मंचावर सत्यशोधक समाजाचे कीर्तनकार हरिभक्त पारायण आशिष महाराज आहेत, जे तुकाराम महाराजांची जी 7 गुंठे जागा आहे त्या गादीचा रक्षणच नाही तर ते भंडारा डोंगर आहे, त्या भंडारा डोंगरचं कॅम्पेनिंग करणारे आशिष महाराज आज मनस्मृतीवर कीर्तन करतात आणि सांगतात मराठ्यांना की तुम्हाला शूद्र याच मनस्मृतीने ठरवलं. असे कीर्तनकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. का तयार करतोय आम्ही, प्रत्यक्षात तयार करतोय. मराठ्यांची पोरं, कुणब्यांची पोरं. माझा एक सर्वात मोठं काम कोणतं असेल ना तर अभिमानाने सांगतोय,
मी केवळ बौद्ध समाजात जाऊन भाषण ठोकत नाही, तो पूर्ण ओबीसी समाजाने उभा केलाय. आणि म्हणून कालच्या दिवसाला 27 गाव आगरी समाजाने बाबासाहेबांची जयंती साजरी केली. आगरी समाजानं काय कारण आहे तर परिवर्तनवादी आणि प्रगतशील विचार आम्हाला घेऊन जावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वोत्तम काम बरोबर दुसरं कोणतं केलं? आम्हाला चौदारच्या तलावरती नेलं, पाण्याचा सत्याग्रह आम्हाला सांगितला. 17 ऑगस्ट 1935ला येवला येथे बाबासाहेब आंबेडकर घेऊन गेले. ते काळा रामाचं तोंड पाहण्यासाठी नाही, काळ्या रामाचं मंदिराचं दर्शन घेण्यासाठी नाही, तर हे सांगण्यासाठी की आम्ही माणसं आहोत, तुम्ही माणसं आहात, तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश आहे, आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश वर्जित आहे. आणि आम्ही माणूस आहोत आणि हिंदू आहोत, तर आम्हाला वेगळा नियम आणि तुम्हाला वेगळा नियम का? हा प्रश्न बाबासाहेबांनी उपस्थित केला. बाबासाहेबांनी तिसरी महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे आमचे लोक चर्चा करतात की काँग्रेसच्या लोकांनी बाबासाहेबांना संसदेमध्ये पाठवलं. किती खरी आणि किती खोटी गोष्ट आहे, किती खरी आणि किती खोटी गोष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकर 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तानची फाळणी झाली, 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. पण बाबासाहेब आंबेडकर ज्या लाहोर, जसोर, खुलसा या 4 जिल्ह्यातून बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरती आले होते. पण ते जिल्हे गांधीजींनी पाकिस्तानला देऊन टाकले का? कारण बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन बनू नये, कायदा मसुदा समितीचे चेअरमन बनू नये, संविधान मसुदा समितीचे चेअरमन बनू नये. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे पाकिस्तानच्या संविधान सभेवरती गेले पाहिजेत, ते बिलकुलच भारताच्या संविधान सभेवरती येऊ नयेत. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना जे जिल्हे नमोशूद्राय जातीच्या लोकांनी फैसल हकने जी कॅन्डिडेटची जागा बाबासाहेबांनी निवडून संविधान सभेवरती पाठवलं, पण ती जागा पाकिस्तानला दिली गेली. बाबासाहेबांनी रिझाईन केलं. बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये इंग्रजांचं सरकार होतं, चर्चिल आणि ऍटली यांना भेटायला गेले. बाबासाहेब म्हणतात की तुम्ही लोक या लोकांच्या हातामध्ये जर सरकार देऊन गेलात, प्रशासन देऊन गेलात, तर हे लोक आम्हाला मनस्मृतीच्या आधारावरती गुलाम करतात, आम्हाला लाचार करतात, हे लोक आमच्यासोबत अन्यायच करतात. त्यामुळे गांधीजींच्या हातामध्ये, नेहरूजींच्या हातामध्ये जर सरकार गेलं तर हे पुन्हा आमच्यावरती अन्याय करतील. म्हणून बाबासाहेबांनी चर्चिलला विचारलं की तुम्ही चर्चिल विरोधी पक्ष नेते भारताच्या, तुम्ही माझ्यासाठी काय कराल? बाबासाहेबांनी पत्र लिहून घेतलं, कोणतं? समर्थनाचं, की जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसचे लोक संविधान सभेवरती घेत नाहीत तोपर्यंत आम्ही देश स्वतंत्र करणार नाही. नेहरूजी गांधीजींकडे गेले आणि गांधीजींना काय सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवरती घ्यावं लागेल तरच इंग्रज भारत सोडतील, आणि भारत जर सोडलं नाही तर मी प्रधानमंत्री होणार नाही. मग गांधीजींनी आयडिया काय सुचवली की आंबेडकरांना संविधान लिहू द्या, आंबेडकरांना संविधान लिहू द्या, परंतु ते संविधान अंमलात आणायचं की नाही आणायचं ते आपण ठरवूत. म्हणून ऑन रेकॉर्ड 1952ला पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे प्रधानमंत्री झाले आणि 17 राज्यांना लिखित मध्ये पत्र काढले की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या आरक्षणाची अंमलबजावणी करू नका. म्हणून बाबासाहेब म्हटले की संविधान किती चांगलं लिहिलं असलं तरी संविधानाला अंमलात आणणारे लोक जर नालायक असतील तर संविधान कुचकामी ठरेल. म्हणून आम्ही आमच्या शत्रूपासना, मित्रापासना जागृत राहिलो पाहिजे. कदाचित प्रकाश आंबेडकर साहेबांनी ती गोष्ट जाणली असावी की ज्यांनी आजोबांसोबत फसवणूक केली, जे वर्तमान काळात संविधानासोबत फसवणूक करतात, ज्यांनी संविधान लिहिण्याची संधी ही इंग्रजांच्या म्हणजे त्या काळातल्या पत्रामुळे केवळ नाही तर तुम्ही ते इतिहास वाचा. खैरमोडेंचे खंड आहेत, आम्ही फक्त खंड 22 खंड फक्त कपाटात ठेवले, ते वाचले पाहिजेत. आणि मग बाबासाहेब सांगतात की जे कार्यकर्ते माझ्यावरती आरोप करतात की काँग्रेसच्या लोकांनी मला संधी दिली, मी मॅनेज झालो, गलत. बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसच्या मेहरबानीवरती जर झालेले नसून बाबासाहेब आंबेडकरांच्या तोडीचा भारतात माणूसच उपलब्ध नव्हता. बाबासाहेब एकमेव आहेत. काल काही RSS बजरंग दलाच्या लोकांनी बॅनर लावले की 7 लोक ड्राफ्टिंग कमिटीवरती होते ना, होते, आम्ही मानतो ना, पण बाबासाहेब आंबेडकर 7 लोकांच्या कमिटीमध्ये होते. संविधान लिहिण्यामध्ये 6 लोकांचा भागीदार नाही. एक व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला घाबरत होता का?
तर जातीने महार, अस्पृश्य आहे, त्याला विटाळ झाला, तो व्यक्ती बाबासाहेबाला कधी भेटायला झाला. एक व्यक्ती मरण पावला, दुसरा व्यक्ती फॉरेनला गेला, तिसऱ्या व्यक्तीचं घरच बाबासाहेबांच्या घरापासून दूर होतं, ते व्यक्ती आलेच नाहीत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे आरोप करू नका. लाज वाटायला पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना की आमचे कार्यकर्ते एखादी फेसबुकवरती वॉलपेपरवरती पोस्ट टाकतात की बाबासाहेब आंबेडकर हे 7 लोकांसोबत होते आणि ते 7 लोकांनी संविधान लिहिलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस जे भारताचं संविधान लिहिलं, ते भारताचं संविधान काय एका जातीपुरतं असेल? हे ब्राह्मण प्रचार काय करतात? त्या संविधानात आग्र्यांसाठी काही नाही, कुणब्यांसाठी काही नाही, माळ्यांसाठी काही नाही. अरे मी भाग्यवंत समजतो की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जातीच्या ताटात नंतर वाढले. पहिल्यांदा आगरी कोळ्याच्या कुणब्याच्या म्हणजे ओबीसीच्या ताटात संविधानात वाढले. हे आम्ही पहिल्यांदा वाचलं पाहिजे. कारण आम्हाला त्याचा अभिमान कधी वाटला? जेव्हा आमच्यापर्यंत आपल्या समाजाची लोक पोचली तेव्हा. त्याच्या संविधानाच्या विरोधात आमची प्रतिक्रिया सुरू होती. कोणती प्रतिक्रिया सुरू होती? की संविधानाचा आमचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. जे संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला भारताला अर्पण करायचं होतं, तुम्ही ऐकून हैराण व्हाल. मौलाना हसन उभे राहिले. मौलाना हसन जेव्हा 302 लोक मेंबर ऑफ पार्लमेंट होते, संविधान सभेमध्ये चर्चा करतात, 302 पैकी 208 लोक हे काँग्रेसचे सभासद होते, उर्वरित बाबासाहेबांचे समर्थक होते. ते लोक उभे राहिले आणि बाबासाहेबांसमोर एक पेच तयार झाला. पेच कोणता तयार झाला? की भारताचं संविधान आता लोकार्पण करायचं आहे. पण ते कुणाला अर्पण करायचं? मौलाना हसन उभे राहिले. ते म्हटले हे संविधान सुरुवात अल्लाच्या नावाने करा. एच.व्ही. कामत उभे राहिले. एच.व्ही. कामत काय म्हणतात? या संविधानाची सुरुवात ईश्वराच्या नावाने करा. काही येशू धर्माला मानणारे लोक उभे राहिले. ते म्हणतात या संविधानाची सुरुवात वाहेगुरूच्या अर्थात आमच्या शीख धर्माप्रमाणे करा. काही ख्रिश्चन धर्माचे लोक उभे राहिले. ते म्हणतात या भारताच्या संविधानाची सुरुवात येशूच्या नावाने करा. एकटे बाबासाहेब उभे राहिले. एकमेव व्यक्ती जे आरोप करतात बाबासाहेबांवरती, हे संविधान जातीचं आहे, धर्माचं आहे. नाही. बाबासाहेबांच्या समोर जो पेज तयार झाला, बाबासाहेबांनी त्याच्यावरती मतदान घेतलं आणि बाबासाहेबांनी शब्द ठरवला होता तो म्हणजे लोक, कोणी ईश्वर, कोणी ओम नमः शिवाय, कोणी येसू, कोणी वाहेगुरु. बाबासाहेबांनी मतदान घेतलं आणि जगाच्या पटलावरती पहिल्यांदा इतिहास फुटफुटला. तो म्हणजे कोणता? तर पहिल्यांदा भारताच्या संसदेत देव हरला आणि आम्ही भारताचे लोक विजयी झाला. हा शब्द आहे. अरे हारले ते ज्याच्या समोर नारळ फोडताय ना, तो पहिल्यांदा संसदेत हारलाय आणि त्याला म्हणताय मतात विजय करा. हारलाय देव. संसदेमध्ये देव हरला आणि विजय झाला. आम्ही भारताचे लोक. देवाला मतं किती पडली? तर 41. आणि आम्ही भारताच्या या शब्दाला मतं किती पडली? तर 68% लोक म्हणतात भारतात आम्ही भारताचे लोक. बाबासाहेब म्हणतात या भारताचं संविधान ईश्वर, अल्लाह, येसू, ख्रिश्चन, जैन कुणालाच नाही. कारण एका धर्माचं वर्चस्व दिलं तर ती इतर धर्माची गुलामी असेल. आणि म्हणून ईश्वराच्या, देवाच्या, अल्लाच्या नावाने सुरुवात न करता बाबासाहेबांनी सुरुवात केली वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक स्वतः प्रत संविधान अर्पण करत आहोत. एवढी जागतिक कीर्ती बाबासाहेबांची आहे. आणि आम्ही त्यांना दलितांची काही वारी. बाबासाहेबांनी काय केलं? त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकर पिरियामध्ये कॉन्स्टिट्यूशन लिहितात, तर त्या भारताच्या प्रस्तावनेमध्ये आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम राष्ट्र निर्माण करू इच्छितो. तो कोणता राष्ट्र असेल? तर बाबासाहेब म्हणतात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यावर आधारित नवा राष्ट्र, नवा समाज, नवा देश उभा करणं हाच माझ्या जीवनाचा संघर्ष आहे. ते झालं का? सांगा ना मला. भक्त लोकांना मी मुक्तीचा मार्ग विचारला तर ते मुक्तीचा मार्ग शोधतात. बाबासाहेब काय करायचे? 2च भारतात बाबा असे होते जे भक्त बनू देत नव्हते. एक म्हणजे गाडगे बाबा आणि दुसरे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना भक्त नको आहे. बाबासाहेब आंबेडकर 13 ऑक्टोबरला नागपूरला गेले. दुसऱ्या दिवशी धर्मांतर होणार होतं.
बरीच नागपूरची मंडळी एकत्र आली आणि बाबासाहेबांच्या दर्शन घ्यायला लागली. बाबासाहेबांनी तरुण भारत पेपर बाजूला केला. चुकून एकाचा पायाला हात लागला. बाबासाहेबांनी पाहिलं तर काय, ही भली भक्ती भक्ताची नाही. मग बाबासाहेबांनी काठी घेतली मारायला सुरुवात केली. तरुण भारतचे संपादक माडगोळकर बाजूला उभे होते आणि ते विचारत होते की बाबासाहेब आंबेडकर, ये लोग तो आपको भगवान मानते, ये तो आपकी पूजा अर्चा करते, इनको आप क्यों पूछ रहे हो? बाबासाहेब म्हणतात, माडगोळकर, यही तो मैं नहीं चाहता कि ये लोग मेरी भक्ति करे, यही मेरी पूजा अर्चा करे. इनको लगता है ये आंबेडकर अकेला ही इनका मसीहा है. मी दुर्ग उद्योग केला आणि म्हणून महान झालो, यांनी केला हेही महान होऊ शकतात. म्हणून मला भक्त नकोय, मला अनुयायी हवाय, अनुयायी. हे भक्त काय करतात? मुक्तीचा मार्ग शोधतात. मग भक्त मुक्तीचा मार्ग शोधतो, त्याच्यामुळे काय होतं? पहिले सत्यानाश समाजाचा होतो, मग भक्ताचा होतो. भक्त कबीर सांगायचे, संत रविदास सांगायचे, भगती भरम आहे. कबीर सांगायचे, जिंदा बाप कोई ना पूजे, मरा बाप पुजवाया, मुट्ठी भर चावल लेके बाप को कौवा बनाया. आता तुम्ही काकी बऱ्याच आता आमच्याकडे आजोबा वारला तर कावकावली करायला लागते. म्हणजे बाप काय बनतो तो कावला. ती आजी आजी नातवाला सोबत घेऊन येते बघ, म्हणजे तुझा बाप येईल, आजोबा येईल. आजोबाला घास काढला जातो. बरं, एक कावला आला ठीक, दोन कावले अचानक आले. तो नातू विचारते, काय ग आजी, आपला तर आजा एकच होता, दुसरा कोण? करा काव कावली. तुकाराम महाराज म्हणतात, वडिलाने मुलगा नाही शिकवला तोही बापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, तैसेची शिक्षण देणे अगत्याचे. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. अरे आई वडील तुमचे भगवंत आहेत, ईश्वर कुठे शोधू नका. तुकाराम महाराज म्हणतात, माय बापे केवळ काशी, तेने नव जावे तीर्थाशी, पुंडलिक काय केले परब्रह्म उभे ठेले, तैसा होई सावधान, हृदय धरे नारायण, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. तुकाराम महाराज काय सांगतात? माय बाप केवळ काशी, काशीला जाण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे आई वडील आहेत ते भाग्यवंत लोक आहेत. आणि तेच बुद्ध विचार सांगायचे. बुद्धाचा आणि माझा संबंध काय? तर संबंध सर्वांना क्लिअर करतोय. मला बोलण्याचा नैतिक अधिकार काय? मी पाटील आहे, पण पाटीलकीचा माज नाही आम्हाला. का? कारण आम्हाला कळालंय की धम्मासारखा शुद्ध विचार कुठंच नाहीये. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, शुद्ध व्हावे बुद्धापासी, बैसुनी निवांत चित्त शुद्ध करी, तया सुखांत पार नव्हे. तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध व्हायचं असेल ना तर बुद्धाला शरण जा. आणि तेच बाबासाहेब आंबेडकर 1952ला पंढरपूरच्या मंदिरात जातात. लोक विचारतात, बाबासाहेब तुम्ही पंढरपूरच्या मंदिरात का गेलात? बाबासाहेब म्हणतात, अरे ये विठ्ठल का मंदिर नहीं, ये बुद्ध का विहार है, यहाँ बनते ट्रेनिंग लेते थे. विठ्ठल आमचा आहे. आणि म्हणून या बडव्यांनी काय केलं? आता ते बडवे सर्व मार्बल लावायला सुरुवात केली. का? कारण बाबासाहेबांनी ते तत्वज्ञान वाचलं. एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या माय मावल्यानं, हा आगरी आहे ना, आगरी तुमचा सक्काही सक्का तुम्ही विसरला. कारण महामाया कोणत्या गणाची आहे? तर कोळी गणाची आहे. राजा शुद्धोधन कोणत्या गणाचे आहेत? शाक्य गणाचे आहेत. महामायेने कुणाला जन्म दिला? एका वीराला जन्म दिला. मग कोळीय गण कुणाचं? आगरी आणि कोळ्याचं. शाक्य गण कुणाचं? शेतकऱ्याचं, आर्थिक कुणब्याचं. म्हणजे बुद्धाचं आणि रोशन पटलाचं नातं काय? तर मी तुमचा मामा आणि तुम्ही माझे भाचे आहात. लक्षात ठेवा, आपलं नातं आहे. मला वाटतं तुम्हाला कळालंच नाही मला काय सांगायचं. एक वीर म्हणजे कोण? आई एकवीरा. आई एकवीरा म्हणजे कोण? महामाया. आणि महामाया म्हणजे कोण? गणाची प्रमुख. गणाची प्रमुख म्हणजे कोणत्या? कोळीय गणाची प्रमुख. म्हणून जेव्हा प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटायला गेलो तर प्रकाश आंबेडकर साहेब मला काय म्हटले माहितीये का? तुमचं आणि आमचं घनिष्ठ नातं आहे. ते कोणतं नातं आहे? तर तुम्ही आमचे मामा आणि आम्ही तुमचे भाचे आहोत. हा आपला नाता आहे. लक्षात ठेवा, बाबासाहेबांचे वंशज जर म्हणतात तर आम्हाला अजून कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की आपण एक झालो पाहिजे. का? एकी काय करू शकले? गौतम बुद्धांनी 29व्या वर्षी घर त्यागलं. का त्यागलं? कारण त्यांना कळलं वाद झालाय. एक तर मला ग्रह त्याग करावा लागेल, एक तर मला पत्नीचा त्याग करावा लागेल, मला सोन्या नाना चांदीचा त्याग करावा लागेल, मला संपत्तीचा त्याग करावा लागेल, मला आश्रय कुणाचा घेता कामा नये. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भंते छत्रमणींना प्रश्न विचारला
भंते चंद्रमणीजी तुम्हाला कोणता बुद्ध हवाय? तर बाबासाहेब आंबेडकर भंते चंद्रमणी म्हटले. भंतेजी काय म्हणतात की बाबासाहेब मला बसलेला बुद्ध जो आज चारिका करते ते नाही, शांत बुद्ध हवा आहे. बाबासाहेब नकारले. बाबासाहेब म्हणतात मला शांतीचा बुद्ध केवळ नको आहे, ध्यानस्थ बसलेला बुद्ध मला नको आहे, तर मला बुद्ध हा चारिका करणारा पाहिजे. म्हणजे कोणता? तर चरक भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय अंतान हिताय लोकान कंपाय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याणापर्यंत पोहोचणारा मला बुद्ध हवाय. म्हणून बाबासाहेब म्हणतात चारिका करणारा बुद्ध मला हवाय. का? कारण ध्यानस्थ बसलेला बुद्ध एका ठिकाणी असेल, चारिका करणारा बुद्ध गावागावात तांड्या तांड्यात वस्तीत वस्तीत. म्हणून बाबासाहेब म्हणायचे जा आणि सारा भारत बौद्धमय करण्याची तयारी करा. तर चारिकेतून होतं, ध्यानस्थ मधून होत नाही. मी सुद्धा विपश्यनेचा मुलगा आहे. विपश्यना आज्ञान बाहेर काढते, पण याचा अर्थ असा नाहीये तुम्ही चारिका करू नका. चारिका म्हणजे काय? तर स्वतंत्र समता बंधुता न्यायाचा विचार गावागावापर्यंत पोहोचवणं म्हणजे खरी चारिका. आणि म्हणून बाबासाहेबांचे पहिले गुरु हे स्वतः गौतम बुद्ध आहेत, जे कोणत्याच शाळेत गेले नव्हते. ते बुद्ध म्हणतात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचं नियोजन केलं जाऊ शकतं. आणि म्हणून त्यांनी पंचशील दिला, म्हणून 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या. का दिल्या? तर आपला समाज उत्थानाच्या मार्गावरती आला पाहिजे. बाबासाहेबांना माहिती होतं शिकलाय ना त्या अर्थी त्याची जबाबदारी आहे. कोणती? बाबासाहेब म्हणतात जर समाजाचं कल्याण झाला शिकलेला वर्ग जबाबदार, जर समाजाचा उत्थान झाला शिकलेला वर्ग जबाबदार, पण समाजाचा सत्यानाश झाला तर शिकलेला वर्गच जबाबदार. दादानो जाता जाता महत्वाचा अंतिम मुद्दा मांडतोय. जवळजवळ 1.5 तास या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार महत्वाचा निर्णय आहे, गांभीर्याने सर्वांनी ऐका. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान दिलं, बुद्ध आपल्या ओजरीत आणला, फुले शाहूंचा विचार आपल्याला दिला, पण बाबासाहेब आंबेडकरांचं अपूर्ण स्वप्न आज आहे. बाबासाहेब आंबेडकरांना काही दादरच्या लोकांनी सेलिब्रेशन बर्थडे करण्यासाठी बोलावलं. तारीख होती 17 ऑगस्ट 1952. बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेले आणि बाबासाहेबांना दादरचे लोक म्हटले बाबासाहेब तुम्ही मार्गदर्शन करायला या. बाबासाहेब त्या मार्गदर्शन सभेसाठी गेले आणि बाबासाहेबांसमोर काही युवकांनी काही विद्यार्थ्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. ती घोषणा कोणती होती? बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असू द्या, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असू द्या. बाबासाहेब लालबुंद झाले, रागावले, चिडले आणि तो माईक हातातून खेचून घेतला आणि बाबासाहेब काय म्हटले? माझ्या नावाचा जय जयकार करू, आम्ही काय करू? शाहू महाराज काय म्हणतात? अरे इथून पुढे मी जिवंत आहे तोवरच या अस्पृश्य समाजाचा, या बहुजन समाजाचा नेता माझ्या नंतरच नाही तर माझ्या खांद्याला खांदा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. शाहू महाराजांनी म्हटलं. कोण होते शाहू महाराज? बाबासाहेबांना 3 लोकांनी मोठं केलंय. कोणत्या जातीचे आहेत? नंबर 1 छत्रपती शाहू महाराज, नंबर 2 सयाजीराजे गायकवाड, नंबर 3 कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर गुरुजी. 3 लोकांनी बाबासाहेबांना मोठं केलंय. आणि मग बाबासाहेबांना जाणीव होती ज्या अर्थी मला मदत केली. बाबासाहेबांना श्रीमंत सयाजीराजे गायकवाडांनी विचारलं की बाबासाहेब मी तुम्हाला स्कॉलरशिप देतो, मी फीशिप देतो, फेलोशिप देतो, तुम्ही त्याचं काय कराल? बाबासाहेब म्हटले माझा समाज अज्ञानाच्या खाईमध्ये डुबलेला आहे. म्हणून तुकोबराय म्हणायचे बुडता आहे जन न देखवे डोला, कळवळा येतो म्हणून या. हे जन हे अज्ञानात बुडत आहेत. बाबासाहेब म्हटले मला जी स्कॉलरशिप देताय, मला जे पैसे देताय, माझ्या शिक्षणासाठी लावताय, तर त्या शिक्षणाचा संपूर्ण उपयोग मी माझ्या समाजासाठी करेन. तुम्ही करता का? करता? बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 सामाजिक जीवनात प्रवेश केला. 1916 ते 1956 वर्ष होता 40 वर्षातला प्रत्येक सेकंद, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष केवळ आणि केवळ समाजासाठी बाबासाहेबांना दिलं. इतकं महान काम केलं. म्हणून बाबासाहेबांची जयंती तब्बल 162 देशानं काल साजरी केली. म्हणून आणि आपल्या इथं बौद्ध समाजाच्या बाहेर जयंतीच होत नाही. कारण काय?
कारण काय विचार केला पाहिजे. ओबीसी म्हणतो शाहू महाराज, संभाजीराजे, शिवाजी महाराज, तुकोबराय, नामदेव महाराज ओबीसी आहेत. मग हा वर्गाचा विचार बाबासाहेबांनी पहिला केला. बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट म्हणून 15% लोकांना जमा केलं, शेड्यूल ट्राईब म्हणून 7.5% जमा केले, एज्युकेट झाले 22.5%. बाबासाहेबांना कळालं की सत्ता आणायची असेल तर 22.5% केवळ कामाचे नाहीत, तर 52% आमचा ओबीसीला पण जोडावं लागेल. बाबासाहेबांनी ओबीसीला जोडण्याचं नियोजन केलं आणि म्हणून जगाच्या पटलावरती जातीचा नसून भारतीयांसाठी खऱ्या अर्थानं म्हणजे ओबीसींना न्याय मिळावा, हिंदू कोड बिल लागू व्हावं, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. तो ओबीसी बांधवांना सांगावा लागेल की स्वतःच्या जातीचा नाही आला पुढं, पण बाबासाहेबांनी दिला. का दिला? त्याचं कारण बाबासाहेबांना माहिती होतं ऍज अ लॉ मिनिस्टर म्हणून की ओबीसी आमचा मोठा भाऊ आहे. 22.5% सोबत जर 52% ओबीसी घेतला तर 74.5% होतात. 74% जर लोक एकत्रित आले तर भारताचे प्राईम मिनिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतील. म्हणून काँग्रेसच्या लोकांनी त्या काळामध्ये बाबासाहेबांना डिमोरलाइज करण्यासाठी एक भूमिका आखली. ती भूमिका कोणती होती? बाबासाहेबांना माहिती होतं की अस्पृश्यांचा नेता मी आहे, आदिवासींचा नेता मी आहे, पण ओबीसीचा नेता सुद्धा मी होऊ शकतो. म्हणून आज 2024 मध्ये कदाचित काही भूमिका तुम्हाला दिसत असतील. वंचित आमचा कोण आहे आणि वंचितांचा घटकाचं नेतृत्व कोण आहे? बाबासाहेब आंबेडकरांना जसं हरवण्याचा प्रयत्न केला. का केला? कारण त्यांना माहिती आहे ओबीसीच्या लोकांनी साथ दिली तर भारताचे प्रधानमंत्री बाबासाहेब आंबेडकर होते आणि प्रधानमंत्री होऊ नये यासाठी बाबासाहेब आंबेडकरांवरती पहिला बाबासाहेबांनी 3 भात्यातले बाण काढले होते. जसा आपला एखादा तुम्हाला माहिती आहे शिकारी असेल त्याच्या मागे भाता बांधलेला असतो, तो भात्यामध्ये बाण ठेवतो. पहिला बाबासाहेबांनी बाण काढला तो वोट ऑफ राईटचा, अडल्ट फ्रँचाईज, प्रौढ मताधिकार, स्वतंत्र मतदार संघ. बाबासाहेबांना 3 मागण्या महत्वाच्या वाटत होत्या. एसटीचा नेता एसटी असेल, एसटीचा नेता एसटी असेल, ओबीसीचा नेता ओबीसी असेल, पण तो कार्यक्रम फेल करण्याचा कार्यक्रम 14 सप्टेंबर 1932 गांधीजीने केला. स्वतंत्र मतदारसंघ हिरावून घेतला. जे बाबासाहेब म्हणत होते मी वोट ऑफ राईटचा अधिकार, जर मला या विजेच्या खांबाला जरी लटकवलं, टांगलं, माझी हत्या केली, मला ठार मारलं तरी चालेल, पण प्रौढ मताधिकार मी देणार नाही. एडल्ट फ्रँचाईज मध्ये 1932 गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब गेले. म्हणून बाबासाहेबांनी जो एक बघा तुम्ही एक काय दाखवले, एक आग्र्याचा पोरगा तुम्हाला मी कल्पना देतो. आगरी जात पात धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या समोर संवाद करतो. एक हाय स्टॅच्यू समोर बाबासाहेबांनी एक बोट दाखवले. का? बाबासाहेब म्हणतात 1932 लोकांनो हा एक बोट राजाला भिकारी आणि भिकाऱ्याला राजा करेल, लक्षात ठेवा. आम्ही ओळखलंच नाही, त्याचा सौदा 500 रुपयाला केला. बरोबर करायचं? कुठं बोलतोय का? बाबासाहेब म्हणतात तुमच्या एका बोटाची किंमत किती आहे? कोणी खरेदी करू शकत नाही. आपल्या मताला विकत घेणं म्हणजे आपल्या आईची आबरू विकणं आहे. माझ्या मुलांना मी या जमिनीमध्ये गाळले. बाबासाहेब शेवटला रडतात. रमाईची आठवण बाबासाहेबांना आली. जेव्हा त्यांची हिंदू निघून गेले, रमेश निघून गेला, गंगाधर निघून गेला. चौथा मुलगा राजरतन गोंडस होता, दिसायला सुंदर होता. दिल्लीला बाबासाहेबांना पत्र पाठवलं. बाबासाहेब भारतात होते, दिल्लीत ना ते बिटी चालीमध्ये आले आणि बाबासाहेब ढसा रडायला लागले. रमाईला म्हणतात रामो रडू नको ग, मी माझी 3 मुलं नाही वाचू शकलो, पण हा चौथा राजरतन मला वाचवायचा आहे. बाबासाहेबांनी त्याला उराशी घेतलं, डॉक्टरच्या दरवाजासमोर उभा केला. डॉक्टर म्हणतोय 57,000 रुपये मोजावे लागतील आंबेडकर, बाहेरून इंजेक्शन आणावे लागतील. बाबासाहेब ढसा रडायला लागले. रात्रभर दादरमध्ये फिरले, कुणी पैसा उभा नाही करू शकला. बाबासाहेब डॉक्टरकडे आले, म्हणतात साहेब फक्त एक इंजेक्शन द्या, पोरगा तापाने फणफणलाय, माझा पोरगा मरणाच्या दारात उभा आहे. हा आंबेडकर उच्च शिक्षित आहे पण मुलाला वाचवू शकत नाही. का? कारण या आंबेडकरांनी
स्वतःच्या परिवाराचा विचार नाही केला, बायको पोरांचा विचार नाही केला, कुटुंबाचा विचार नाही केला, जावांचा, दिरांचा, नंदेचा विचार नाही केला, तर या आंबेडकरांनी समाजाचा विचार केला. म्हणून त्यांच्या ओझरीत काय आलं तर दुःख. केवळ दुःख का तर राजरत्न एकीकडे जातोय, 1908 ला साऊथ ब्युरो कमिशन सोबत बाबासाहेब लढतायत, दुसरीकडे राजरत्न मरणाच्या दारात उभा आहे. दारात उभा असताना बाबासाहेब आंबेडकर रडत आहेत डॉक्टर समोर. शेवटीला तडफडलं बाल, तडफडलं बाल, तडफडलं बाल, आणि त्यांचं प्राण निघून गेलं. रमाईनं ओझरी सोडली, आशा सोडली, आणि रमाई सुद्धा आजारी झाल्या. सकाळी 5 वाजता मुलाचं शव कॉलनीमध्ये घेऊन आले, लोक जमा झाले, आणि लोक म्हणायला लागले, आंबेडकर आता तुम्ही किती रडणार, आता रडण्याच्या अगोदर मुलाचं शव दफन करायला गेलं पाहिजे, दफन करण्याच्या अगोदर त्यावर कफन पाहिजे, कफनासाठी तरी आंबेडकर 5 रुपये द्या. आंबेडकर अजून रडायला लागले, आणि बाबासाहेब म्हणतात, लोक हो मी का रडतोय, माझा मला मुलगा सोडून दिला याचा प्रचंड मला वेदना होत आहे, दुःख आहे, पण माझ्या मुलाच्या शवावर दफन करायला कपनासाठी देखील या आंबेडकरांकडे 5 रुपये नाहीयेत. साधे लोक आहोत का आपण? त्या एका बोटाची किंमत तुम्हाला काय ते सांगतोय. आपला मुलगा मरण्याच्या दारात उभा आहे, पैसा नाहीये, बाबासाहेब ढसाढसा रडतायत, एखादं पुस्तक हातात घेतलं का पटापट पानं चालायचे. 10 वर्षानंतर बाबासाहेबांनी एखादा प्रश्न विचारला, या पानावरती ही ओळ, त्या ओळीत कोणता शब्द आहे? बाबासाहेब 10 वर्षानंतर त्या पुस्तकाच्या कोणत्या ओळीमध्ये कोणता शब्द आहे ते सांगायचे. का? कारण त्यांना माहिती आहे पैसा नाही आहे, घर नाही आहे, चांगलं राहता येत नाहीये, आलेलं पुस्तक पुन्हा मिळण्याची शाश्वती नाही आहे, असं वाचा की ते 10 वर्षानंतर सुद्धा विसरता येणार नाही. हा बाबासाहेबांचा जीवन संघर्ष आहे. रमाबाई आजारी झाल्या, नानकचंद्र पुन्हा रमाबाईंना विचारलं, रमाबाई का रडताय? रमाबाई म्हणतात, आंबेडकर आता तुमचे झाले, समाजाचे झाले, ह्या रमा आजारी आहे. आंबेडकर 3च प्रश्न विचारतात, रमा जेवली का, गोळ्या घेतल्या का, रमा आता झोपी जा. बाबासाहेबांना माझ्यासाठी वेळ नाही राहिला. रमाबाई पुन्हा रडायला लागल्या. नानकचंद्र तू वरच्या खोलीत गेले आणि बाबासाहेबांना विनंती करतात, बाबासाहेब समाजासाठी बायकोला वेळ देणं बंद करू नका, तुमची बायको आहे रमाई, शेवटच्या श्वास घेते रमाई, शेवटच्या मरणाच्या दारात रमाई उभी आहे. नानकचंद्र तिला बाबासाहेब म्हणतात, नानक माझ्या बायकोनी माझ्यावरती आरोप नाही करायला पाहिजे का, कारण तिला सांभाळण्यासाठी डॉक्टर ठेवला आहे, तिला सांभाळण्यासाठी तिचे वडील आहेत, तिला सांभाळण्यासाठी तिचा साताऱ्यावरचा भाऊ आलाय, पण माझ्या समाजाला जो रोग झालाय, हा 2.5 वर्षाचा रोग बाहेर काढण्यासाठी हा डॉक्टर आंबेडकर एकटाच आहे, म्हणून सेवेमध्ये लागलाय. किती भयंकर गोष्ट आहे. आणि आम्ही विसरलो ना, या बाया माणसं आता विसरल्यात. त्या विचारतात, आमचा पोरगा 18चा झालाय, तुम्ही 500 दिले, 1000 वाल्याला मत देऊ. एका बोटाची ताकद काय? साधे लोक आहोत का आपण? बाबासाहेबांनी प्रचंड वेदना सहन केल्या, बाबासाहेबांनी प्रचंड आम्हाला हक्काधिकार देण्यासाठी जीवन संघर्ष केला. जाता जाता अंतिम मुद्दा सर्वांनी गांभीर्याने ऐका. दादांनो, मी हात जोडून विनंती करतो, ओबीसी आपला मोठा भाऊ आहे हे बाबासाहेबांनी मान्य केलं, आणि म्हणून संविधानाचं कलम लिहिताना बाबासाहेबांनी कलम 1 मध्ये कोणत्याही धर्माला, कोणत्याही जातीला महत्व दिलं नाही. तर कलम 1 काय सांगतं? इंडिया दॅट इज अ भारत, नॉट ख्रिश्चनिस्तान, नॉट अफगाणिस्तान, नॉट पाकिस्तान, ओनली अँड ओनली भारतच. का? कारण बाबासाहेबांना माहिती होतं, मी मेल्यानंतर हे RSSचे लोक त्याचा हिंदुस्थान करतील, त्याचा पाकिस्तान करतील, त्याचा ख्रिश्चनिस्तान करतील, आणि धर्माची गुलामी आणतील. पण बाबासाहेबांनी एकच कलमाचं अनुमोदन केलंय, ते म्हणजे इंडिया म्हणजे काय तर भारतच, आणि भारतच असेल. पण रोज प्रधानमंत्री भारताचं आचारसंहितेचं उल्लंघन करतात. आणि मला पोलिसांनी फॉर्म कोणता पाठवला माझ्या राहत्या घरी, जेव्हा सोशल मीडियावरती माझे 21 कार्यक्रम डिक्लेअर झाले, पेनमध्ये सभा डिक्लेअर झाली, तर PSIचे लेटर काय, तुम्ही आचारसंहितेच्या काळात भाषण करू नका. अरे आम्हाला तुमच्या बापाने बोलण्याचा अधिकार नाही दिला, आम्हाला आमच्या बापाने बोलण्याचा अधिकार दिला. 11 लेटर, म्हणजे तुम्ही ऐकून हैराण व्हाल. दादा लेटर घरी, माझी आई घाबरली, कारण आई कर्मचारी आहे, बाप कर्मचारी आहे. काय म्हणतोय, जयंतीला कार्यक्रम करायचे नाही. मी म्हटलं 1 गुन्हे नाही, 21 गुन्हे झाले तरी चालतील, 22 प्रतिज्ञा ताकद आहे, तुमच्या 21ला कधीच आम्ही खोडलंय. काय करायचं? 21 आकडा मॅडम एवढा महत्वाचा आहे, बाबासाहेबांनी 22च का घेतला?
कारण यांचे 121 असतात. कारण आमच्या घरी येतात, लग्न लावायला येतात. आमच्या घरी मॅडम जेवत नाही ते काय करतात माहितीये का? एखादा भटजी आमच्या घरी आला तर आम्हाला आजही शूद्र मानतो, आम्हाला आजही तो राक्षस म्हणतो. गांभीर्याने सर्वांनी ऐका, आम्हाला आजही मनुस्मृतीचे नियम हे लागतायत. माझ्या बहिणीचं गेल्या वर्षी लग्न झालं. माझी बहीण MBBS झालेली आहे, उच्च शिक्षित आहे. माझ्या बहिणीचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर 8 वर्षापासून मी माझ्या बहिणीला सांगत होतो, अगं वेडे आपण कुठल्या कुलातले आहोत. तर माझी बहीण म्हणायची, रोशन दादा आपला वेडा झालाय, त्याला कुठं काय कळतंय. तर 12 जानेवारीला गेल्या वर्षी आम्ही तिचा लग्न केला. तिला काय म्हटलं, आता तू आगरी आहेस, जा बामण्याकडे कुंडली काढ, जा जा. ती काय म्हणते, मी नाही जाणार, मी म्हणते ऑनलाईन डाउनलोड करेल. मी म्हटलं कर. तर तिने काय टाकलं, बहिणीचं नाव टाकलं भावना मारुती पाटील, गाव टाकलं वरवट्टे, तालुका रोहा, जिल्हा रायगड, पिनकड टाकलं 102-707 आणि वरती काय टाकलं, गाव, नाव, नंबर, कॉलेजचा पत्ता आणि खाली डाउनलोड कुंडली केली. आता अपलोड माहिती केली भावनाताईनं आणि भावनाताईची कुंडली डाउनलोड झाली आणि त्या कुंडलीत मनुस्मृती दिसली. नाव होतं भावना मारुती पाटील, गाव होतं वरवटणे आणि खाली काय लिहिलं होतं, गण, राक्षस, वर्ण, शूद्र. आहे मनुस्मृती. आमच्यासोबत दादा अजून आहे. तुम्ही काय म्हणता, ते लय चांगले झाले. कुठे चांगले झाले? शूद्र लिहून द्यायचे. किती घेतले? 1253. काय लिहून दिला, राक्षस. किती मॅडम घेतले आमच्याकडून? 1253. लिहून काय दिलं, राक्षस. तर ती मला दादाला कॉल लावला. मी राहायला वाशीला असतो, नवी मुंबईमध्ये, हायकोर्टला सध्या प्रॅक्टिस करतोय. नाहीतर तुम्हाला वाटत असेल कुठल्या तरी बँच पार्टीमध्ये घुंगरू वाजवणारा. मुंबई विद्यापीठात PhDचा स्टुडंट आहे मी बाबा. माझं LLM सुरू आहे, लॉ कम्प्लीट आहे, हायकोर्टला प्रॅक्टिस करतोय. पण गावातल्या भाषेत का बोलते, कारण माझा हेतू आहे. आता पाली भाषेत तत्वज्ञान लोकांना कळायचं नाही. बुद्ध म्हणायचे, गावातल्या भाषेतच लोकांचं प्रबोधन करा. पाली भाषा आहे, गावातल्या भाषेत सांगा. आणि म्हणून गाथा, मंगल गाथा, काय लोक तर समोर येतात आणि म्हणतात, का तुम्ही आग्री आहेत, तुम्ही मंगल गाथा कसे काय म्हणता? हे सेवनांची बालनं पंडितांची सेवना, पूजाच्या पूजनानं येतं मंगलोत्तम कसं म्हणता? तर म्हटलं धम्म वाणीत नाही ना, आता आचरणात आलाय आमच्या. ज्यांच्या वाणीत असतो त्यांना धम्माशी काही देण देणं, त्यांचा हेतू प्रामाणिक नसतो. ज्यांचा बीज शुद्ध असतो त्यांचा हेतू शुद्ध असतो. मग तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाला गोमटी. तुकाराम महाराजांनी आम्हाला धम्मच सांगितला. शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक शाक्य पद्धतीने केला, तो शाक्य गण बुद्धाचा आहे. आणि तो काय सांगतो, तर 24 सप्टेंबर 1674चा राज्याभिषेक हा शिवाजी महाराजांनी गोसावी नावाच्या हातून, तुम्हाला कल्पना असेल, एका भटकंती करणाऱ्या समाजाच्या हातून राज्याभिषेक कोणत्या पद्धतीने करून घेतला. हा एक यानाचा प्रकार आहे. जसे आम्हाला हीन यान आहे, आम्हाला अनेक यान आहेत, आम्हाला शिकवले गेले, पण ते बुद्धाचे म्हणून शिकवले गेले नाहीत. आम्हाला चुकीचा इतिहास सांगितला जातो. आणि म्हणून मी जाता जाता शेवटचा अंतिम मुद्दा हाच मानतोय की दादांनो, आमच्यावरती मनुस्मृती लादली जाते. आजही तो येतो आणि आमच्या लग्न कार्यात अशुभम अमंगलमच म्हणतो. म्हणून त्यांना जागृत करणं कुणाची जबाबदारी आहे? जरा हात वरती करा. बाबासाहेबांच्या जयंतीला शपथ घेऊया की सर्व ओबीसींना आम्ही जागृत करू, तर आजच्या जयंतीचं सार्थक ठरेल. नाही तर तुम्ही काय म्हणाल, ते त्यांचं बघतील, आम्ही आमचं बघू. मग ते करतील तुमच्यावर प्रतिक्रांती, कारण ते आमचा दगड म्हणून वापर करतायत. काय धनाजी सुरक्षित ते पाठी बसते, तुम्हाला कल्पना असेल, कुणबी समाजाचे आहेत. आमचे सर्व जेवढे माझ्यासोबत आले सर्व ओबीसी आहेत. आमची फौजच एकत्र असते. मला माहिती आहे कुठं काय होईल सांगता येत नाही. पण एक गोष्ट मात्र आनंदाने मी सांगतो, जर कधी कोण मागं लागलं, कुठं काय लागलं, का निळ्या झेंड्याच्या गावामध्ये जायचं, तिथं कोणच हात लावू शकत नाही. कारण भीमा कोरेगाव करण्याची ताकद आपल्यातच आहे. मला वाटतं तो रक्त आमचा थंड झाला नाही. त्या काळात तलवारीच्या बलावरती भीमा कोरेगाव झालं. आता बोटाच्या बलावरती 2024ला भीमा कोरेगावला मताच्या पेटीतून आपण अभिवादन करूया. तो अभिवादन करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल असा आशावाद निर्माण करून मला तुम्ही ऐकलं, मला बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमराय, जय संविधान.